नमस्कार मित्रांनो, आपल्या खास पायरी मार्गाच्या रचनेमुळे अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या व गिर्यारोहकांना प्रचंड आवडणाऱ्या एका सरळसोट किल्ल्याची आज आपण सफर करणार आहोत। तर चला मोरोशीचा भैरवगड पाहूयात ड्रोनच्या गिधाडी नजरेतून। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या वाटेवर स्थित असणारा हा भैरवगड हा अतिशय कठीण ट्रेक समजला जातो। देशभरातील गिर्यारोहक व धाडसी ट्रेकर्स यांना भैरवगड पसंतीचा असल्यामुळे येथे प्रस्तारोहणाचे साहित्य लावून ट्रेकिंग ही नेहमीच केली जाते। सह्याद्रीमधील अतिशय कठीण अशा या गडावर आपण जर कधी येणार असाल तर कोणत्या तरी ग्रुपसोबतच या किंवा योग्य प्रस्तरारोहण साहित्य घेऊनच चढाई करा, कारण कोणत्याही साहित्याशिवाय किंवा आधाराशिवाय इथून चढाई करणे हे मूर्खपणाचे ठरते। मोरोशीच्या भैरवगडाची निर्मिती ही नाणे घाटाच्या निर्मितीच्या काळाशी मिळती जुळती आहे। म्हणजेच इसवी सन पूर्व काळात या गडाची निर्मिती झाली असावी असा अंदाज लावला जातो। घाटमाता ते कोकण प्रांत यांना जोडणाऱ्या व्यापारी राजमार्गावरील हा एक मुख्य रक्षक। पूर्वी जुन्नर प्रांत ते कल्याण, नालासोपारा, घोडबंदर यांना जोडणाऱ्या व्यापारासाठी नाणे घाटाची निर्मिती केली होती आणि याच व्यापारी वाहतुकीला संरक्षण मिळावे म्हणून भैरवगड बांधला होता। नाणे घाटाच्या वर चढून गेल्यावर जीवधन, चावण, हडसर या किल्ल्यांचे संरक्षण होते, तर नाणे घाट उतरून खाली तळ कोकणात आल्यावर नजदीक काहीच पर्याय नव्हता, म्हणून या अवघड पुराण पुरुषाची निर्मिती केली। शिवाय भैरवगडाचा उपयोग हा उंच दीपगृहाप्रमाणे सुद्धा केला जाई। संध्याकाळी अंधार झाल्यावर किर्र झाडीतून नाणे घाटाची वाट सापडावी म्हणून या किल्ल्याचा वापर दीपगृहांसारखा केला जात होता। भैरवगडावर चढाई करायची असेल तर वाघाचं काळीज हवं, कारण 400 फूट सरळ सोट असणाऱ्या या सुळक्यावर जाण्यासाठी पूर्वी पायरी मार्ग होता, परंतु वारंवार होणाऱ्या परकीय आक्रमणांमुळे हा पायरी मार्ग मोडकळीस आला। दोराचा आधार घेऊन आता सध्या आपल्याला वर चढावे लागते आणि हा क्षण म्हणजे अंगावर रोमांच उभे करणारा असतो। परंतु गडावर चढून गेल्यावर बाले किल्ल्यातून जो नजारा दिसतो त्याची तुलना ही स्वर्ग सुखाशीच करावी लागेल, कारण किल्ला ट्रेक करून वर चढून गेल्यावर आपण जिंकल्याची भावना मनाला गुदगुल्या करून जातात व आपण कठीण आव्हानांना हरवू शकतो ही भावनाच मुळात सुखकारक आहे। बाले किल्ल्यातून समस्त मुरबाड प्रांत व माळशेज घाटाची टेहाळणी करता येते। त्या काळात मुख्यत्वे करून टेहाळणीसाठीच या किल्ल्याचा वापर केला जात असावा। सह्याद्रीच्या घनदाट जंगलांमध्ये काहीही हालचाल झाली तरी येथून ती लगेच टिपता येते आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा किल्ला हा भैरवगड मानला जाईल।
सह्याद्रीची रचना ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. लावा रस थंड होऊन एकावर एक थर चढून आणि ऊन वारा पाऊस यांमुळे भैरवगडासारख्या उंच उंच सुळक्यांसारखी प्रस्तर भिंत ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला बघायला मिळते. भैरवगडाची ही प्रस्तर भिंत बेसॉल्ट खडकाची 400 फूट उंच अशी सरळसोट भिंत आहे आणि यावर किल्ला होऊ शकतो ही आपल्या पूर्वजांची कल्पकता पाहता आपण थक्क होऊन जातो. अतिशय मेहनत घेऊन हा किल्ला घडवलेला आहे. दगड फोडून पायरी मार्ग बनवणं इतकी साधी सोपी गोष्ट नव्हती, पण तरीही एक राजवाडा, 2 पाण्याच्या टाक्या व 2 गुहा असे खोदकाम गडावर केल्याचे दिसून येते. अशा प्रकारे मित्रांनो, काळजा धस्स करणारा असा भैरवगडाचा हा सुळका पाहिला. हा भैरवगड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.